रोजगार निर्मिती चालना रोजगार क्षमता वाढवण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं गेल्या वर्षीपासून प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना सुरू केली आहे। या योजनेतून खाजगी उद्योग व्यवसाय क्षेत्रात नोकरीवर प्रथमच रुजू होणाऱ्या उमेदवाराला 15,000 रुपये आणि कंपनी मालकाला प्रत्येक कर्मचाऱ्यामागे प्रोत्साहनपर 3,000 रुपये अनुदान दिलं जातंय। केंद्र सरकारची ही योजना म्हणजे रोजगाराच्या शोधात असणाऱ्या देशातील युवा पिढीच्या जीवनात क्रांती घडवणारे आहे, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी आज व्यक्त केला। शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। रोजगारातून विकसित भारत ही संकल्पना घेऊन भारत सरकारनं प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत पहिल्यांदाच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना दरमहा वेतन 15,000 रुपये या योजनेतून दिलं जातं। तसंच रोजगार देणाऱ्या आस्थापनाला आणि अतिरिक्त रोजगार निर्माण करणाऱ्या कंपन्यांना 2 वर्षाच्या कालावधीसाठी दरमहा 3,000 रुपये अनुदान दिलं जातं। यासाठी केंद्र सरकारनं तब्बल 99,446 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। 2 वर्षाच्या कालावधीत देशभरात 3.5 कोटीहून अधिक रोजगार निर्माण करण्यास मदत होणार आहे। या योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान देण्याचा तसंच नियुक्तपत्र देण्याचा कार्यक्रम आज शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात कर्मचारी भविष्य निधी विभागाच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता। तसंच देशपातळीवरही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय श्रम रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांच्या प्रमुख उपस्थितीत विज्ञान भवनमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। शिवाजी विद्यापीठासह संपूर्ण देशभरात 200 ठिकाणाहून या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं। त्यामध्ये 2 लाखाहून अधिक नागरिक सहभागी झाले होते। शिवाजी विद्यापीठाच्या शाहू सभागृहात खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार श्रीमंत शाहू महाराज, कुलगुरू डॉक्टर RK कामत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला। भविष्य निर्वाह निधी विभागाचे आयुक्त मनीष कुमार हल्दोनी यांनी मान्यवरांचं स्वागत करत या योजनेचं महत्त्व सांगितलं। यानंतर बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या 12 वर्षातील कामगिरीचा आढावा घेतला। सन 2047 पर्यंत विकसित भारताचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलाय, तो नक्कीच पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केला। त्याचबरोबर प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेतून उमेदवार आणि खाजगी आस्थापना यांच्या जीवनात प्रगतीची नवीन पहाट होईल असं नमूद केलं। अर्थव्यवस्थेमध्ये आपली वाढ होत असताना सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर उद्योग वाढले तरच अर्थचक्र फिरू शकतं। कुठल्याही शहराचा विकास हा कुठं हॉटेल झाले किंवा मॉल झाले, थिएटर झाले, रेस्टॉरंट झाले, त्यातून त्याचा विकास होऊ शकत नाही। मुलं मुली शिक्षित होत आहेत, त्या पद्धतीनं त्यांना रोजगार देणं हे क्रमप्राप्त आहे आणि हीच गरज ओळखून प्रधानमंत्री मोदीजींनी हा पुढाकार घेतला। आज ही जी योजना आहे युवकांना रोजगारक्षम कार्यकर्त्यांना सक्षम करणे आणि उद्योगाला चालना देणे अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना देशभरामध्ये सुरू आहे। मी आपल्या सर्वांच्या वतीनं सन्मान्य प्रधानमंत्री मोदीजी, सन्मान्य श्रममंत्री मनसुख मांडवीयजी यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। देशातील युवा पिढीला स्वयंरोजगारासाठी सक्षम आणि उद्योग व्यवसायांना विकासाचा बूस्टर देणारी ही योजना असल्याचं खासदार महाडिक यांनी नमूद केलं। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या वतीनं कोल्हापूर विभागात केंद्र सरकारची ही योजना प्रभावीपणे राबवली जात आहे, अशी माहिती आयुक्त मनीष कुमार हल्दोनी यांनी दिली। और यहाँ पर कोल्हापुर में अब तक इस स्कीम के अंदर 4,000 कंपनियों ने अपने को रजिस्ट्रेशन करा लिया है और उसमें लगभग ये 1200 कंपनी एलिजिबल हो चुकी हैं मात्र 4-5 महीनों के अंदर। तो यह स्कीम आने वाले 2 साल तक चलेगी और जो मैन्युफैक्चरिंग सेक्टर है उसमें 4 साल तक ये बेनिफिट मिलेगा। खासदार श्रीमंत शाहू महाराज यांचंही यावेळी भाषण झालं। ही योजना देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणारी आहे। त्याचबरोबर या योजनेचे लाभार्थी आणि उद्योग व्यवसाय यांच्यातील सेतू असल्याचं त्यांनी सांगितलं। कुलगुरू डॉक्टर RK कामत यांनी या योजनेच्या अंमलबजावणीत शिवाजी विद्यापीठ भरीव योगदान देईल, तसंच उद्योग व्यवसायाशी संबंधित अभ्यासक्रमही सुरू करेल असं जाहीर केलं। यावेळी खासदार धनंजय महाडिक, श्रीमंत शाहू महाराज, कुलगुरू डॉक्टर कामत यांच्या हस्ते काही उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आली। नांदणी सहकारी बँक, मोहन ऑटो इंडस्ट्रीज, RNLS टोटल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड, न्यू शाहूपुरी बाजार, फडके इंजिनियर्स, यशराज एक्सपर्ट सर्व्हिसेस या कंपन्यांनी युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे। त्यांनाही नियुक्तीपत्र देण्यात आली। यावेळी आयुक्त उमेश बोरकर यांच्यासह विविध क्षेत्रातील उद्योजक, कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते।